आणि डोंबिवलीतील महिला डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला आता कल्याण न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यासाठी पोलीस त्याला घेऊन गेलेत। त्याआधी रमेश म्हात्रेला डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात हजर केलं होतं। डॉक्टरांवर झालेल्या मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रे हा मुख्य आरोपी आहे। त्याच्या विरोधात अनेक आंदोलनही करण्यात आली आहेत। याशिवाय रमेश म्हात्रेवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादीही एबीपी माझाच्या हाती आली आहे। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सचिन, रमेश म्हात्रेला आता कोर्टामध्ये हजर केलं जातंय, पण त्याच्यावरती अनेक गुन्ह्यांची नोंद आहे। पोलिसांच्या रेकॉर्डवरचा तो सराईत गुन्हेगार आहे आणि असा व्यक्ती नगरसेवक म्हणून मिरवतोय। नक्कीच प्रज्ञा, जवळपास 18 गुन्हे हे रमेश म्हात्रेवरती दाखल आहेत। त्यामध्ये हत्येचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत। आता काही वेळातच रमेश म्हात्रे याला कल्याण कोर्टात हजर केलं जाईल। आपण सध्या कल्याण कोर्टातली परिस्थिती बघतोय। पोलीस बंदोबस्तात आपण बघतोय की वाढ करण्यात आलेली आहे। रमेश म्हात्रेला त्याच्या 4ही साथीदारांसह कोर्टात हजर केलं जाणार आहे। ज्यावेळेला पोलिसांनी रमेश म्हात्रेला पहिल्यांदा अटक केलेली होती तेव्हा चर्चा होती की रमेश म्हात्रेचे कार्यकर्ते हे विष्णुनगर पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करू शकतात। आजही तशीच परिस्थिती उद्भवू शकते, त्याचे कार्यकर्ते इथे येऊ शकतात। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आपण बघतोय की पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त इथे तैनात ठेवण्यात आलेला आहे। मानपाडा पोलीस स्टेशनमधून रमेश म्हात्रेला घेऊन पोलीस निघाले असून आता काही वेळातच त्याला कोर्टात हजर केलं जाईल। विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये प्रज्ञा, रमेश म्हात्रेला घेऊन पोलिसांची भूमिका ही संशयास्पद राहिलेली आहे। सुरुवातीला रमेश म्हात्रे याला अटक करण्यात टाळाटाळ करण्यात आली। एकीकडे त्याला कागदोपत्री फरार आरोपी दाखवण्यात आलं होतं, तर दुसरीकडे रमेश म्हात्रे हा माध्यमांना प्रतिक्रिया देत होता। त्यानंतर जेव्हा दबाव पडला पोलिसांवर, त्याला अटक करण्यात आली खरी, मात्र त्याला त्यानंतर रुग्णालयात प्रकृतीच्या कारणास्तव दाखल करण्यात आलं। काल जेव्हा प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रमेश म्हात्रेला हजर करण्याची विनंती पोलिसांकडून करण्यात आली, मात्र ती न्यायालयाने अमान्य केल्यानंतर आपण बघतोय की आता रमेश म्हात्रेला घेऊन मानपाडा पोलीस स्टेशन पोलीस निघालेले आहेत। काही वेळात त्याला हजर केलं जाईल। आज आता कोर्टात पोलीस रमेश म्हात्रे आणि त्याच्या साथीदारांविरोधात काही ठोस भूमिका घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रज्ञा। सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।